संसदेत आज दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण विधेयकांवर चर्चा अपेक्षित। संसदेत काल जन्म मृत्यू नोंदणी सुधारणा विधेयक 2026 मंजूर। भारतीय रिझर्व्ह बँक आज आपला द्वैमासिक पतधोरण आढावा करणार जाहीर। देशाच्या आर्थिक स्थितीच्या आढाव्याचा अहवाल होणार सादर। सायबर फसवणुकीची प्रकरणे रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं देशव्यापी मार्गदर्शक सूचना केल्या जारी। प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे रिझर्व्ह बँकेला आदेश। येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय व्यावसायिक जहाजावर झालेल्या हल्ल्याचा भारतानं केला तीव्र निषेध। जहाजावरील 13 भारतीय आणि 1 परदेशी असे सर्व 14 कर्मचारी सुरक्षित। राष्ट्रीय प्राधान्य आणि राजकीय इच्छाशक्तीच्या जोरावर भारतानं 2021 ते 2026 या काळात 36 देशांतून 274 फरार गुन्हेगारांचं देशात प्रत्यार्पण केल्याची केंद्रीय गृह मंत्रालयाची माहिती। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेला 3 वर्षांची मुदतवाढ देण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय। या योजनेत भूमिहीन शेतमजूर आणि महिला शेतकऱ्यांचा समावेश। आणि केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राज्यातल्या SIR अर्थात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला दुसऱ्यांदा मुदतवाढ। अंतिम मतदार यादी 27 ऑक्टोबरला होणार प्रकाशित।